ऑगस्टला मध्यरात्रीची वेळ 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील माहीम गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीवरून गावातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI ATM मशीनवर अज्ञात चोरट्याने धाडसी हल्ला केला। चोरट्याने ATM फोडण्याचा प्रयत्न करताना यंत्रणा उघडण्यासाठी जोरदार उपकरणांचा वापर केला। या दरम्यान विद्युत वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि ATM मशीनने अचानक पेट घेतला। आगीमुळे ATMचं मोठं नुकसान झालं असून मशीनचं बाह्य व आतील संरचनाही जळून खाक झाली आहे। घटनाचे धूर निघत असल्याचे काही स्थानिकांनी बघितले। त्यानंतर गावकरी जागे झाले आणि त्यांनी तात्काळ माहीम पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलीस यंत्रणा काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली व तपास सुरू करण्यात आला आहे। प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी ATM मधून थोडीफार रोख रक्कम लुटून ते तेथून फरार झाले आहेत। चोरी किती रकमेची झाली याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही, परंतु चोरीचं हे प्रकरण पूर्वनियोजित असून चोरट्यांनी ठरवूनच रात्रीच्या वेळेचा फायदा घेतल्याचं स्पष्ट होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरीसाठी वापरलेली गाडी ही व्हाईट कलरची क्रेटा असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी परिसरातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज संकलित करण्यास सुरुवात केली असून या वाहनाची ओळख पटवण्यासाठी सर्व स्तरांवर तपास सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ATM मशीन कंपनी, बँक व स्थानिक यंत्रणा यांच्याकडून सर्व माहिती घेतली जात आहे।